या पुढं मनीषा महादेव खिलारे विद्या ज्ञानेश्वर मिसाळ मंगळ भिकाजी मकळे मंगल अमोल साठे वर्षा पिंटू लोखंडे जयश्री रामचंद्र रणधीर अमृता राजेंद्र थोरात सुरेखा संजय जाधव पराक्षर आहे मागे हो इकडे बघा माझ्या कानामध्ये घुमत असतो तोफोबांच्या तोफांचा सूर माझ्या कानामध्ये घुमत असतो तोफोबांच्या लोकांचा सूर पण मी कधीच राहणार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून राज चोखा तोफोबांच्या जयंतीच्या निमित्ताने वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि माझे अत्यंत जवळचे मित्र मराठा समाजाचे असले तरी दलितांच्या बद्दल मनामध्ये अत्यंत सहानुभूती ठेवणारे अशा पद्धतीचे आमचे मित्र सहकारी विठ्ठल पाटील यांनी आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 299वी जयंती आहे आणि मी आज नगर जिल्ह्यामधल्या तोंडीमध्ये होतो। मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते। प्राध्यापक राम शिंदे यांनी तो कार्यक्रम ठेवला होता आणि त्या ठिकाणी जशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे त्या महिला असूनही त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना गादीवर पोहोचवलं आणि जवळजवळ 300 वर्षापूर्वी 299 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला 1925ला आणि 1995ला त्यांचं निधन झालं होतं। त्यांचा राज्यकारभार अत्यंत उत्कृष्ट होता। महिलांच्यासाठी सामाजिक न्याय देण्याची त्यांची भूमिका होती। बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी उद्योग सुरू केले पाहिजेत अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न होता। शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने मी तोंडी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आलो होतो आणि विठ्ठल पाटील यांचा आग्रह होता की मी पंढरपूरमध्ये आलं पाहिजे। त्याप्रमाणे आज पंढरपूरमध्ये तोफोबांच्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम हा वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने ठेवलेला आहे आणि महिला बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आहे। तोंडीचा कार्यक्रम हा थोडा उशिरा सुरू झाला आणि आपल्याला बऱ्याच वेळापासून या ठिकाणी महिलांना थांबावं लागलेलं त्यामुळे मी काय या ठिकाणी फार बोलणार नाही पण या ठिकाणी आमचे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सर्वदेव मंचकावर उपस्थित आहेत। राज्याचे नेते श्री ध्रुव जिल्ह्याचे अध्यक्ष सोमनाथ भोसले जितेंद्र बनसोडे कीर्तिपाल सर्वभोग संतोष पवार आणि इतर सगळे रिपब्लिकन पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। कुमार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी महंत सतीश महाराज आवटे महाराज हरिभक्त परायण श्री हरी चौरे महाराज
उस्मानाबाद जिल्हा, राजेश्वर महाराज पांचाळ नांदेड जिल्हा, गुळवे महाराज दक्षिण नांदेड जिल्हा, श्रीधर महाराज धुमाळ लातूर जिल्हा, राजेश्वर महाराज झपाटे बीड जिल्हा, हरी महाराज नामदेव महाराज हे हरी महाराज जे आहेत ते नामदेव महाराजांचे वंशज आहेत आणि आमचे कीर्तिपाद हे तुकोबांचे वंशज आहेत. याच पद्धतीने विनोद महाराज जोशी देगलूर अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टोका मेळावे होते, तुकोबाचे होते. दलित समाजामध्ये जन्माला आलेले तुकोबा होते. साऱ्या संतांनी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका समतेची भूमिका आहे. सर्व संतांनी आपली जे विचार मांडलेले आहे ते माणसाला जोडणारे विचार मांडलेले आहे. माणसाच्या मनात अहंकार काढणारे त्यांचे विचार आहेत. माणसाने माणसाची माणसासारखं वागावं हे सांगणारे त्यांचे विचार आहेत. अनेक दुष्ट झाली रीतीपासून आपण अलिप्त राहा हे सांगणारा त्यांचा विचार आहे. एक दुसऱ्याला आदर करा अशी भूमिका मांडणाऱ्या अनेक संतांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत नामदेव असतील, संत टोकामेळ असतील, अशा अनेक संतांनी अत्यंत चांगली भूमिका मांडली आणि या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी सगळ्या महाराष्ट्रातून आणि देशभरातून लोक येतात. मला या ठिकाणी 2 वेळेला या भागाचा खासदार होण्याची संधी मिळाली. या पंढरपूर लोकसभा क्षेत्रातल्या तमाम लोकांनी मला या भागामध्ये कसा मी सांगली जिल्ह्यात नाही, विठ्ठल पाटील आणि माझा जिल्हा एकच आहे. ज्यावेळेस मी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होतो त्यावेळेला विठ्ठल पाटील यांनी अनेक ठिकाणी बुद्ध मंदिराचे उद्घाटन केलेले आहे. सरकारचा फंड आणून दलित समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये बुद्ध मंदिरं बांधलेली आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनी आपल्या मनातले जे चांगले विचार आहेत, चांगले विचार दुसऱ्यांना देऊन आपण समाज परिवर्तन करण्याचं आवश्यक आहे. अनेक संतांनी ही भूमिका मांडली. संत जे होते ते संतांनी सगळं आयुष्य जे आहे ते आपल्यासाठी रद्द केलेलं आहे. आणि आपण पाहिलेलं आहे आषाढी एकादशीला आनंदी आणि नेहरू रोडवर ज्ञानेश्वरांची पालखी, तुकारामांची पालखी या पालख्या या ठिकाणी येतात आणि लाखोच्या संख्येने लोक त्यामध्ये सामील झालेले असतात. अत्यंत त्या श्लोकामध्ये कुटुंब बुडालेले अशा पद्धतीने सगळे आपले वारकरी असतात आणि अशा वारकऱ्यांना आपण शुभेच्छा देत असतो. जगभरातले सगळे पत्रकार या आषाढी एकादशीच्या या यात्रेमध्ये असतात आणि मोठ्या संख्येनं, लाखोच्या संख्येने लोक इथं पंढरपूरला पोहोचतात. आज या ठिकाणी तुकोबा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज काही महिलांना कार्य वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळं मी आपला काही फार वेळ घेणार नाही, पण मी सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणून विठ्ठल पाटील यांना एवढंच सांगतो की नशामुक्तीसाठी राज्य सरकार फंड आहे. तो फंड आपली ते संस्था जर त्या पद्धतीने काम करणार असेल मुख्यमंत्र्यांना सांगू आपण आपल्या या संस्थेसाठी नशामुक्ती अभियान हे आमच्या भारत सरकारच्या मंत्रालयाचा एक कार्यक्रम आहे. नशामुक्त अभियान जे आहे हे भारताच्या 272 जिल्ह्यामध्ये आम्ही राबवण्याचा निर्णय घेतला आणि 272 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नशामुक्ती आम्ही केलेली आहे. नशा करणं म्हणजे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा आहे. नशा करावी परंतु ती नशा एकदम अनलिमिटेड असतात का कामाने. लिमिटेड असणारी नशा ठीक आहे, तरी सुद्धा नशेपासून आपण वेगळं राहिलं पाहिजे. नशेमुळं आपलं शरीर पूर्णपणे खराब होतं, नशेमुळं आपलं कुटुंब खराब होतं.
त्यामुळं नशेपासून आपण वेगळं राहिलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. वारकरी साहित्य परिषद जे आहे त्यांनी हे काम हातामध्ये घ्यावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या अशा पद्धतीची मोहीम जी आहे ही सुरू केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी लोकोबाला मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून, बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून, नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकाराच्या मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांचं स्मरण करतो. आणि विठ्ठल पाटील विनंती करतो की 11 महिन्यांना गाड्या वाटायच्या आहे त्या ताबडतोब आपण 5 मिनिटांमध्ये वाटू. मला पुढच्या कार्यक्रमाला मुंबईला पोहोचायचं आहे. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता आपण सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्या पद्धतीने सगळ्यांची हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय श्री